तिकडे पाणी सोडेल होतं मित्रांनो. आपण एकदा बघून जाऊया पटकन. चला मग लवकर जाऊया घराकडे. मित्रांनो आपलं टमाटर आता सेटिंग झालेली आहे त्याची चांगली, आणि लवकरात लवकर ते मोठं पण होईल. तर चला मग एकदा. इकडे पाणी सोडलं होतं मित्रांनो. ते बघू शकता की आता इथं ओल्लं झाले असतं नाही याच्या खाली. मग बघू शकता भरपूर. तर बघा एक नंबर नजारा आहे मित्रांनो. सूर्यदेवता नेमकेच वर निघता बघा. मी त्यांना ती पेटी उघडे ते एकदा बंद करून जाऊया. इथं पाणी बघू, विहिरीचं पाणी बघू शकता मित्रांनो. इकडं आपलं जामाचं झाड बघू शकता तुम्ही, भरपूर छान आहे. तिकडं आपली देवी माता पण आहे, आणि आपलं शेत आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. इकडं सूर्यदेवता दाखवतो एकदा तुम्ही. असं बघू शकता तुम्ही ढवळ्या कलरचं. आणि आमच्या इकडं भरपूर आहेत. हे बघू शकता इकडं पण आहेत, भरपूर आहेत. आणि एकदा हे नजारा बघू शकता तुम्ही, भरपूर छान दिसून राहिलेला आहे. तिकडं पण मुलं राहतात मला सोबती. हे बघू शकता पाणी दिलेलं होतं रात्री यांनी. तर मग चला मित्रांनो जाऊया आपण वर. पाणी बघू शकता तुम्ही रस्त्यात किती साचलं इथं. हे बघू शकता. आपण इकडून जाऊया जेणेकरून पाणी लागणार नाही आपल्याला. चला मग जाऊया घराकडे मित्रांनो. सूर्य बघू शकता भरपूर मोठा दिसून राहिलेला आहे. तुम्हाला दाखवतो नंतर. आता मोठा दिसून राहिलेला आहे. तुम्ही घ्या आनंद सूर्यदेवतांचा. आता तो गेला मित्रांनो झाडाच्या आडुंगी. तर चला मग हे बघा तुम्ही. आपल्याला जायचं आहे आता घराकडे. आपली गाडी ते तिथं सोलर दिसतंय का तुम्हाला, तिथं आपली गाडी उभी करेल आणि जाऊया आपण आता रस्त्यानं घराकडे. तर मग चला भेटूया आता तुम्हाला डायरेक्ट घरी, नाही तर मग डायरेक्ट शेतामध्ये. आपल्याला घरी गेल्यावर आंघोळ करून जायचं आहे शेतामध्ये. तर चला मग, बाय बाय. तर मग मित्रांनो तर आपली गाडी बघू शकता इथं उभी आहे, आणि सूर्यदेवता नेमकेच वर आलेले आहेत. आणि आपण चाललो आता घराकडे. त्याचं वातावरण बघू शकता भरपूर छान आहे. आणि आपल्याला जायचं आहे आता कुठं जायचं आहे. तर मग आता बघू शकता तुम्ही की मी चाललो आहे आता ह्या रस्त्यानं. ही आपली गाडी शेतामध्ये, आणि चला जाऊया पटकन. भेटूया तुम्हाला घराकडे. बंद होता तर मग ती गाडी चालू होत नाही. ती 10-12 मिनटं रोखत आपण खाऊया तवरक बोरं. तर मित्रांनो बोरं खायची मजा असते, आणि इथं एक चिमणी पण आहे मला बोरं खाण्यासाठी मदत करते. तर चला मग पटपट खाऊया बोरं. सकाळी बोरं खाणं चांगलं नसतं मित्रांनो, कारण की खूप सर्दी होते, आणि सर्दी झाल्यावर खूप नाक जाम होते. तर चला जरसे बोरं घेऊ आणि घरी जाऊन नंतर खाऊ आपण जेवणासोबत. तर चला मग एकदा बोरं खाऊया. तेवढं गाडीतलं पेट्रोल पण खाली उतरतं आहे, आणि मग आपण जाऊया घराकडे. हे बघू शकता तुम्ही बोराचं झाड. याला बोरं पण आहेत मित्रांनो. हे बघा तुम्हाला दिसते का नाही, हा दिसतात. हे बघा याला पण बोरं आहे मित्रांनो. खूप गोड बोर आहे. देसी मतलब गावाकडे जर असतात ना, खूप जास्त मस्त बोरं लागेल राहतात याला. चिमणी बघू शकता, चिमणी पण आहे इथं. मला ती पण बोलते काय म्हणतात बोरं माझ्यासोबत. तर चला मग खाऊया तिच्यासोबत बोरं, आणि करूया खूप सारा एन्जॉय. जणांना मला ती बघा इतके सारे बोरं झालेले आहेत आपल्याजवळ आता. ती बघू शकता तुम्ही, तिथं आहे ती. चला झूम करून दाखवतो तुम्हाला. कुठे गेली, आवाज येऊन राहिला ना मित्रांनो तुम्हाला तिचा. आहे तिथंच बसेल ती. काही दिसेना. हे इथं दिसली ही. इथं ती. चला तिला डिस्टर्ब नाही करायचं. तिचे पिल्ले काय करणं इथं कुठंतरी. तर राय बाई मी चाललो. चला मित्रांनो आता इथून बघू शकता सूर्यदेवता कसे दिसून राहिलेले आहे. तर सूर्यदेवताचा जरा आनंद घ्या तुम्ही, नंतर बोलतो मी तुम्हाला. हे बघा आपली गाडी चालली मित्रांनो. आपल्या गाडीचा पुढचा टप फुटलेला आहे, आणि आता खूप अडचणमध्ये आहे मी, कारण की पैसेच नाही माझ्याजवळ टप टाकायला. पण गाडी आहे मित्रांनो आपल्याकडं. कोणाकोणाकडं तर गाडी पण नाही आहे. तितक्यात खुशी म्हणा मित्रांनो माणसानं. हे बघू शकता झाडे आमच्या इकडं भरपूर आहेत, आणि गाडी चालवताना व्हिडिओ बघू शकता. एका हाताने मोबाईल धरेल आणि एका हाताने शूटिंग चालू आहे. तर बघू शकता आता सूर्यदेवता भरपूर छान दिसून राहिलेले आहेत, आणि मी चाललेलो आहे मित्रांनो एका. मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे. मी आणले आता चहा करायला दूध,
आज आपल्याला एकादशी नाही, एकादशीचा उपवास आहे. मग आता एकादशीचा उपवास पकडू, आज राहू दिवसभर उपाशी. हे बघू शकता, ही मला दूध मागत होती पिण्यासाठी, पण मी तिला देत नाही. मलाच नाही तर मग मी तिला कुठून देऊ. मित्रांनो ती गाय बघू शकता किती राग बघू राहिली माझ्याकडे. ते बघा मित्रांनो आमच्या इकडचं धरण, त्याच्यात पाणी असतं मित्रांनो भरपूर सारं. यावर्षी भरपूर पाणी व्हायले ना. हे बघा मित्रांनो सूर्यदेवता आता घराकडे दिसत नाही आहे. आणि हे बघू शकता ह्यो रस्ता आहे आमच्या घराकडे यायचा. आणि ही गाडी मुपली तर मित्रांनो हा कॉक जो असतो ना, हा कॉक बंद करून ठेवून लागतो ना, ते पेट्रोल भरपूर सांडते. हे बघू शकता की ऊन कसं पडलेलं आहे. तर चला मग मित्रांनो करूया आपण आता चाललो आहे आपण मस्त की शेतामध्ये इथे. चला जाऊया, रस्त्याने भेटतो मी तुम्हाला. सूर्यदेवता बघू शकता भरपूर वर आलेले आहेत, तर त्यांना करूया बाय बाय. त्यांचा टाईम झालेला आहे, डुबतात ते, उगतात डुबतात, त्यांचं चालू आहे आपल्यासारखंच. चाललो आणि घरून निघता बघू शकता तुम्ही. आता आलोय मी दुसऱ्या शेताकडे, चाललोय आता इकडे. सूर्यदेवता भरपूर वर आलेली आहेत आता. आणि मित्रांनो आता आपण चाललोय आपल्या रस्त्यानं शेतामध्ये. इथं बघू शकता वातावरण भरपूर छान आहे मित्रांनो. माझ्या गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता. एकदा तर हे वातावरण बघा मित्रांनो, भरपूर पहाड आहे तिकडं, भरपूर शेत माझं भरपूर पडत आहेत आत ते. तर मग मित्रांनो चला मस्त एन्जॉय करत जाऊया. भरपूर जंगलामध्ये ना भरपूर खायासाठी भरपूर असते. आता बिबे आहेत, खडक चोपड्या भरपूर भरपूर असते. लगे जाईन मी, दाखवेन तुम्हाला एकदा. आज तर नाही जाणं होणार मित्रांनो. हे जे झाड दिसतंय ना तुम्हाला, हे गोडंब्या असतात ना, त्या गोडंब्याचं झाड आहे. ते उन्हाळ्यामध्ये खातात ना, त्याचं झाड आहे. हे पळस आहे मित्रांनो. हे लिंबाचं झाड आहे. लाईफ जगायची हेच दाखव म्हणून तुम्हाला मग आपलं काम आहे की गावाकडचं वातावरण कसं असतंय, काय निसर्ग कसा असतो. तर बघू शकता तुम्ही आपल्या शेतात जायचा रस्ता आबड खोबड आहे, पण भरपूर आनंद आहे इकडं, चांगली गोष्ट आहे. तर मग हे झाडं झुडपं बघू शकता, भरपूर आनंद होतो मित्रांनो ह्याच्यामध्ये. चला शेतामध्ये गेल्यावर भेटूया आता डायरेक्ट. तर मग चला जाऊया शेतामध्ये. मित्रांनो आपण आता आपल्या शेतामध्ये आहे आणि पोहोचल्या आपल्याला काय करायचं ते तर मला दाखवतो. आपले शेत पाहून घ्या तुम्ही आधी. आणि निसर्गाचं एक मस्त वातावरण आहे की मस्त सूर्यदेवताचं तुम्ही बघू शकता की किती मस्त दिसत आहे. आणि हे बघू शकता की हे आपली जाळी आहे मित्रांनो. ती दाखवली होती ती दुसरी आहे आणि ही आपलीच आहे. बघू शकता मी म्हटलं स्वतःचंच काम करत असं, मग स्वतःचं काम करायला आवडतंय. तर चला मग जाऊया आपल्या नेटमध्ये आणि बघूया काय काम आपल्याला करायचं आहे. तर चला मग दाखवतो तुम्हाला. मित्रांनो शेअरचं वातावरण नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, काही गाडी गिडी बी नाही आहे इथं मोठी गाडी दाखवून. पुन्हा इमारत पण नाही आहे, मोठी मोठी पहाड आहे मित्रांनो. जर पाहायचे असेल तुम्हाला तर इकडं मोठमोठाले पहाड आहे, नाना प्रकारचे झाडं पण आहेत. तर चला मग जाऊया नेटामध्ये, पहिले सोडूया याला पटकन. तर मग मित्रांनो जे तुम्ही आपलं असं बघताय ना, ते आपल्याला याचं काम असतं. हे आपल्याला ही मिरची दिसते ना तुम्हाला, तर ही बांधायची आहे. आणि कशी बांधायची आहे तर बघूया आपण आता. तर मित्रांनो हे जे पहिले बांधेल दिसते ना तुम्हाला, हे असंच बांधायचं आहे, पण हे दोन्ही साईडनं बांधायचं आहे. तर चला एकदा हे केकताळ पटपट टाकून घेऊया. हे जे केकताळ आहे ना, हे आपल्याला टाकायचं आहे आणि पटपट बांधायचं आहे. तर चला मग करूया आपण प्रक्रिया चालू. तर मग मित्रांनो आता आपलं टाकणं झालेलं आहे आणि हे इतकंच राहिलं आहे, फक्त 1 तास राहिलं आहे फक्त टाकायचं. पण टाकत तिकडं आलो आहे आणि आता हे टाकून लगेच पाणी पिऊ आणि लगेच बांधायला लागू, म्हणजे ही मिरची आपली पटकन बांधणं झाली पाहिजे. तर चला मग करूया पटपट आपलं काम स्टार्टिंग. तर मग मित्रांनो आता आपलं इथं टाकणं आणि बांधणं जे चालू आहे ना, ते टाकणं झालेलं आहे आणि आता मी बांधून राहिलेलं आहे. बघू शकतो तुम्ही इथं हे असं बांधणं चालू आहे आपलं. आता हे सगळं आपल्याला असंच बांधायचं आहे, डबल दोरी. तर चला मग एकदा बांधून घेऊया पटकन आणि मग आईन ते आली तर मग जेवण करू. आणि तर आधी मला पाणी प्यायला पण जाणे मित्रांनो. सकाळचे 8:30 झालेले आहेत, घरी आपल्याला 8 वाजले होते. तर चला मग पट्टपट्ट एकदा हे करून घेऊया आणि मग बघूया पाणी गिणी पिऊ आणि मग बघूया काय करायचं आहे ते. तर मग मित्रांनो आता आपलं पाणी संपलं होतं, तर आपण आलं आता पाणी न्यायला. बघू शकतो तुम्ही गावाकडे असंच पाणी नेतात. हे विहिरीतून पाणी काढून राहिलेलं आहे मी आता. विहिरीत बघू शकता भरपूर पाणी आहे. तर चला मग हे पाणी काढायचं आहे. तर तुम्हाला पाणी काढताना नाही दाखवू शकत, कारण की मी मोबाईल जर पाळला तर आपलं सगळंच बुडन. तर चला मग काढूया पाणी आणि जाऊया पटकन आपल्या शेताकडे. आपली मिरची बांधणं चालू आहे, तर मग पटपट बांधूया आणि बघूया काय काय होतं इथं.
तर मग मित्रांनो आता पाणी गिनी काढून आपण घेतलेलं आहे विहिरीतून, तर चाललो आहे आता तिकडं. आपल्याला जायचं आहे आता कुठं माहिती आहे का, ते तिकडं जायचं आहे लांब, हे रस्ता तिकडं जायचा. तर चला मग जाऊया आपण पाणी घेऊन पटकन आणि आपलं कांबम बघूया काय काय चालू आहे तिकडं. तर मिरची बांधणं चालू आहे, तो तुम्हाला तर माहितीच आहे. चला मग जाऊया पटकन तिकडं. मध्ये आलेलो आहे, तुम्ही बघू शकता की शंकर कसं दिसत आहे का. तेव्हा मित्रांनो एस टी आली, इकडं दुकानं बिकानं आहेत आमच्या इकडचं आहे. तर चला मग भेटूया तुम्हाला नंतर.